रोहित पवारांच्या आंदोलन स्थळावर गोमूत्र शिंपडणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध राष्ट्रवादी आक्रमक. भाजपच्या वाचाळवीरांचा निषेध म्हणून जोडे मारो आंदोलन. आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन केलं. या आंदोलन स्थळावर भाजपकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. भाजपच्या वाचाळवीरांचा निषेध म्हणून प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारो आंदोलन हे पंढरपुरात करण्यात आलं. यावेळी भाजपचे चिन्ह असणारं कमळ देखील या पोस्टरवर उलटं टांगण्यात आलं होतं. यावेळी कर्जमाफीचा लाभ फक्त काँग्रेस राष्ट्रवादीला मिळणार आहे का, भाजपला मानणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही का, असा सवाल करत गोमूत्र शिंपडणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध राष्ट्रवादी आक्रमक झालेली दिसून आली. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली ती कशी फसवी होती हे सांगण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी म्हणून रोहितदादा पवार यांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थावर एक आंदोलन, अन्नत्याग आंदोलन गेल्या 3 दिवस केलं होतं. आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातले तमाम शेतकरी आलेले असताना, महाराष्ट्रातले तमाम शेतकरी नेते आलेले असताना, सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी येत असताना या ठिकाणी भाजपच्या काही वाचाळवीरांनी काल गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र करण्याचा प्रयत्न केला. मुळात ज्यांनी ते गोमूत्र शिंपडले ते हात इतके अपवित्र आहेत की ते नालायक माणूस हा काही झालं तरी जातीवर बरळतो, पवारांवर बरळतो, शेतकऱ्यांवर बरळतो. शेतकऱ्यांना कर्जमाफी मागणं हा काय गुन्हा आहे का? शेतकरी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस आणि शिवसेनेचे आहेत का? जी कर्जमाफी मिळणार आहे ते भारतीय जनता पार्टीचे शेतकरी नाहीत का? जी कर्जमाफी मिळणार आहे त्याच्यामध्ये सर्व पक्षीय, सर्व जातीय शेतकरी आहेत. परंतु या हरामखोरांना फक्त राजकारण दिसतं आणि त्याने काल खरं तर या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा अपमान केलेला असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. आणि हे लोक स्वतः दारू पिऊन कुठेही फिरत असतात, परंतु काल यांनी स्टंट म्हणून फक्त त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र झाली असा प्रयत्न केला. मला असं वाटतंय या नालायकांनी रोज खरं तर स्वतः गोमूत्रानं आंघोळ केली तरी हे नालायक पवित्र होणार नाहीत. इतके नालायक आहेत, रोज शेण खात फिरतात आणि या ठिकाणी ती जागा पवित्र करायचा प्रयत्न करतात. खरं तर या लोकांना फडणवीसांनी आळा घातला पाहिजे. परंतु आम्हाला असं वाटतंय या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी तुम्हाला किंवा सामान्य नागरिकांची गरज नाही. हे नालायक अशा पद्धतीने बडबडतायत की लोकांमध्ये यांच्याबद्दल आता सध्या भयानक रोष आहे, कारण यांनी या शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे. खरं तर परवा 12 तारखेपासून आदरणीय आमदार रोहितदादा पवार साहेब यांनी 3 दिवसाचं यासाठी शेतकरी कर्जमुक्ती, शेतकऱ्यांच्या असलेल्या काही अडचणीसाठी आंदोलन केलं होतं. आणि ते आंदोलन करत असताना त्याच्यासोबत 25 लोक 3 दिवस बिना खाणं पिणं न टाळता पूर्ण फक्त पाण्यावर राहिली आणि 3 दिवस ते आंदोलन केलं. त्या आंदोलनाला महाराष्ट्रातून यश आलं. यश येत असताना आदरणीय मंत्री गिरीजी महाजन साहेब यांनी येऊन ते आंदोलन सोडवलं आणि काही वाचाळवीरांनी काल या जागेचं गोमूत्र शिंपून जागा स्वच्छ केली असं सांगितलं. पण त्यांना सांगणं आहे, सरकारला सांगणं आहे, भावी सरकारला. आदरणीय त्या दिवशी आम्ही माझ्या साहेबाला बोललो होतो, साहेब ह्या लोकांना थोडं आवरा, कारण सध्या ज्या राज्यात आपण राहतोय त्या राज्यात राहण्याची सुद्धा आपल्याला लाज वाटते की ही लोक अशी बोलून आज लोकांचा एक अपमान करतात. खरं ह्यांचा धिक्कार आम्ही सर्व राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने यांचा करतो.